आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. कार्यकारी अभियंता महावितरण त्यांना बी निवेदन दिलं. लाईट 8 तास रात्रपाळी द्यायला चालू होती. आता 6 तासच लाईट द्यायला चालू केलेली आहे. म्हणजे 8 तासात आमची शेती भिजत नव्हती. आता 6 तासात कशी भिजणार? आणि मग काय लोक त्याच्यावरती डबल मोटार टाकणार. आणखीन त्या डीपी लोड येणार, डीपी जळणार. तिथला फीडर नीट चालणार नाही, सबस्टेशन नीट चालणार नाही. म्हणजे शेती जळून जाणार आणि शेतकरी अडचणीत येणार. मग खऱ्या अर्थानं ही शेतकऱ्याचं सरकार आहे का हे उद्योगपतींचं सरकार आहे? शेतकरी आज देशोधडीला मिळवलेला आहे. आज एका बाजूला लाईट नाही म्हणून जर विहिरीवरती विंझाण टाकायचं म्हणलं तर त्याला सुद्धा डिझेल मिळत नाही. मग आज शेती भिजवायची कशी? सरकार दुसऱ्या बाजूला म्हणतंय तुम्ही विजेच्या ऐवजी सौर ऊर्जेचा वापर करा. सौर ऊर्जा ज्या वेळेला आपल्या विहिरीवर किंवा बोरवर बसवली, दुसऱ्या बाजूला सरकार म्हणतंय ड्रीपवर तुम्ही शेती घ्या आणि सौर ऊर्जा ड्रीपला चालू केली की मोटर बंद पडते. मग ती भिजणार कशी शेती? म्हणजे ही सौर ऊर्जा योजना सुद्धा फेल गेलेली योजना आहे. ही शेतकऱ्यांना येड्यात काढायचा धंदा आहे. ती सकाळी चालत नाही, ती दिवस आता ह्या 4च्या टायमिंगला चालत नाही. ती फक्त 12 ते 3 याच दरम्यान चालते. नदीवरून 10,000 फूट पाईपलाईन आहे, ती चालत नाही. उजनीवरून 5,000 फूट पाईपलाईन आहे, सौर ऊर्जा चालत नाही. म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला मिळवायचा आहे. एका बाजूला आज ऊस जाऊन 5-5 महिने झाले बिलं नाही, ती कांद्याला दर नाही, शेती कुठलं काय पिकवल त्याला दर नाही. मग शेतकऱ्याच्या वारंवार दिवस आत्महत्या वाढायला लागल्या. विदर्भ मराठवाड्यातली आत्महत्या आता पश्चिम महाराष्ट्रात वाहन आले. एवढी वाईट अवस्था आहे तरी सरकारचं इकडे लक्ष नाही, लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही, इथल्या खासदारांचं लक्ष नाही. आज कुठलंही सबस्टेशन नीट चालत नाही. मग आज हे चालवते ती नेमकं काय? कुठला अधिकारी गांभीर्यानं घेत नाही. आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. तहसीलदार साहेबांना विनंती केली की महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोला. तहसीलदार साहेबांनी सुद्धा दुर्लक्ष केलं. आज महावितरणच्या अधिकाऱ्याला बोललो की ते शासनाचा असा आदेश आहे. म्हणजे प्रत्येकानं चेंडू करायचा आणि ढकलून द्यायचं आणि मग शेतकरी जर नाही जगला तर देश कसा जगणार आहे? एवढी वाईट अवस्था शेतकऱ्याची करून ठेवलेली आहे. त्याच्या आधी पण तुम्ही पत्रव्यवहार बऱ्याच वेळा केले साहित्याच्या संदर्भात. गेल्या आठवड्यामध्ये पण तुम्ही पत्रव्यवहार केला. कुर्टी गावासारख्या एका मोठ्या गावानं रस्ता रोकोचं आंदोलन केलं होतं. एवढं सगळं करून पण काहीच परिणाम झाला या गोष्टी. ही अधिकारी गेंड्याच्या कातड्याच्या अवलाद द्या, ह्यांना पंख्याखाली बसून पगार येतोय. त्यामुळे ही आणि लोकप्रतिनिधी आणि खासदार आमदार ही त्यांना पाठीशी घातले यांनी, ही दोषी द्यात. त्यामुळे ही सगळी मिली भगत आहे. सामान्य माणसाचा आवाज उठवायला माणूस शिल्लक राहिला नाही. त्याचं कोण दुखणं ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही. त्यामुळे हे अशी अवस्था होऊन बसलेली आहे. आज काय काय ठिकाणी 4 तास लाईट आहे. 4 तासावर काय करायचं? 24 तास लाईट होती, ह्यांनी 12 तासावर 15 तासावर 12 तासावर आणली, पुण्यात 10 तासावर आणली, 8 तासावर. काही दिवसांनी बंद करतील आपण जर नाही आवाज उठवला तर. एवढी वाईट अवस्था या महावितरण शेतकऱ्याची केलेली आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे म्हणून सांगितलं जातंय. शेतकऱ्याला दिशू धडीला लावणार सरकार आहे. ही फडणवीस सरकार आणि मोदी सरकार यांनी शेतकऱ्याला दिसू धडीला लावलंय. शेतकरी हा भिकारी केला, भिकारी. एवढी वाईट अवस्था यांनी केलेली आहे. आपल्या पंढरपूर तालुक्यात सत्तेमध्ये पण आमदार आहेत, विरोधी पक्षामध्ये पण आमदार आहेत. दोन्ही पण कोणच आवाज उठत नाही या संदर्भात. सगळी ज्या वेळेला ही सत्तेत नव्हती त्यावेळेला ही बोंबलत होती. आता जी सत्तेत आहे ती त्या अगोदर बोंबलत होती, आता गप आहे ती. विरोधक आणि सत्ता ही लोकशाहीची मधला जी असती जिवंत राहिलेली नाही. म्हणून तर आज कोकरोच सारखा कोण माणूस माहित नाही, त्याला एवढे मीडियावर एवढा तरुणांचा काय एवढं हे आहे? याचं कारण काय आहे? तर विरोधी पक्ष नेता बी लोळा पडलेला आहे, पांगळा झालेला आहे आणि सत्ताधारी तर तुम्हाला लुटाय बसलेला आहे. त्यामुळे ही अवस्था होऊन बसलेली आहे. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे की कॉक्रोच तुम्ही शब्द वापरला, अशाच पद्धतीने काँग्रेसच्या काळामध्ये अण्णा हजारे आंदोलन उभा केली. तशाच पद्धतीने आता काँग्रेस उभं राहिलं तर सरकारला फटका बसला असं वाटतं. सरकारला 100% फटका बसणारच आहे. पण आता जी माझा शेतकरी मरायला लागलाय, आज त्याचा कांद्याला भाव नाही, आज ऊस पाठवला तर त्याची बिलं नाही, ती त्या शेताला पाणी नाही, त्याला लाईट नाही, पाणी असलं तर लाईट नाही. आज शेतकरी संकटात सापडलाय. त्या जरशाला पाणी कुठनं पाजायचं, त्याच्या धारा काढाय, त्याला लाईट सिंगल पेज होती त्यांनी बंद करून टाकली, पंखा सुद्धा फिरे नाही, कुठी चाल नाही.
धाराकाड्या मशनी चालू नाही त्या. म्हणजे तुम्ही म्हणताय जोडधंदा करा, दुग्ध व्यवसाय करा आणि दुसऱ्या बाजूला बंद करून टाकताय लाईट. कसा करणार कसा? म्हणजे पुढे 5 पकवान ताट वाढून ठेवायचं आणि तोंडाला मुसकं घालून काठी घेऊन उभा राहायचं. या अशा अवलादीचं ही सरकार आहे. सरकार असं का करते असं वाटतं? सरकारला लोक अशीच लाचार बनवायची. ती मताच्या आदल्या दिवशी 1000-500ची नोट दाखवली की त्यांनी मतदान केलं पाहिजे, कारण त्यांना स्वाभिमानानं जगली नाही ती पाहिजे. ती अशी गरीब गरीब होत गेली पाहिजे. आणि मग गरीब झालेला माणूस हे कसाही वागला जातो. त्याला काय पैशा पुढे त्याला काहीही कळत नाही, कारण त्याच्या गाडीत पेट्रोल नाही, ती पंढरपूरला जाऊ शकत नाही, त्याच्या घरात टीव्ही नसती, पेपर नसतो, इलेक्ट्रिक मीडिया माध्यम ही काहीच नसते. आणि मग त्यामुळं तो माणसाला काहीच कळत नाही आपण नेमकं कुणाच्या पक्षाचे बटन दाबतोय. ती ज्याचा पैसा येईल तिकडे दाबतोय. अशा पद्धतीमुळं सगळं हे बिघडून गेलेलं आहे गाणं. ह्यांना असंच लाचार आणि भिकारी बनवायचं आहे सामान्य माणसाला. एकूणी अशी परिस्थिती असताना शेतकरी संघटना यांनी शेतकरी संघटने नेते नेमके काय करतात? तुमची काय रस्त्यावर भूमिका उतरायची आहे का? तुमचं आंदोलन पुढे काय आहे का तुमचा पैसा? आमचं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय ही 1/6/2026 आंदोलन करायचं ठरलेलं आहे. त्या आंदोलनाला सगळ्या शेतकऱ्यांनी हजारोच्या लाखोच्या संख्येने आलं पाहिजे. आणि आपला आवाज कुठं तर उठला तर खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय मिळणार आहे. आणि जर आपण घरात बसलो तर आपली उभी पिकं डोळे देखत करपून जातील. आपल्या दारातल्या जरशा काय लागतेल्या आणि शाळेतली पोरं फी अभावी घरी बसतेली. त्या पोरांवरती आत्महत्या करायची वेळ येईल. त्यांना बायका कोण देणार नाही. ती शेतकऱ्यावर वाईट दिवस येणार आहे. आणि आता सध्या रोज डिझेल पेट्रोल मागते. भयानक सामान्य माणूस अडचणीत आहे. म्हणजे चौकुंड आता घेरलेला आहे. त्यामुळे जागा होण्याचा आणि आवाज उठवण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थानं सामान्य माणूस शेतकरी जगेल, अन्यथा जगणार नाही. टायमिंग बदललंय म्हणून कळलं. 11:45 लाईट आली आणि जवळजवळ 12-12:15 लाईट गेली. अजून लाईटच नाही. 2 बिसाऱ्या भिजल्या नाहीत. एक तर दुष्काळ पडल्यावर झालाय, पाणी कमी झाले, ती उस बांधले, ती खाज टाकले मरणाचं आणि पाणी लाईटच नाही तर भिजणार काय? पिटीत जाऊन चेक केलं, 1 फुल लागती, 1 हाफ लागती, 1 लागतच नाही. नेमकं चाललंय काय? नदीला पाणी सोडलंय म्हणते ती. कशाच नदीला पाणी सोडून तर काय? लाईट नसल्यावर पाणी असून काय करायचं आहे? ती कोण तर म्हणलं की तोंडाला मुसकं बांधायचं आणि जेवण द्यायचं, काय कशाने करणार आहे? अशी अवस्था केली आहे. कोण आहे दोषी याला? हा? दोषी कोण आहे? आता दोषी हे सरकारच आहे. पण पहिली काँग्रेसच्या काळात कशी येत होती लाईट? आता हल्ली लाईटच ये नाही. कुणाला दोषी धरताय? करता करविता तीच आहे ती सगळी ना. गेल्या 10 वर्षातील सर्वोत्तम कडक उन्हाळा पडलेला असून 45, 47, 48 पर्यंत तापमान गेल्यामुळं शेतीतल्या सगळ्या पिकांची उन्हानंच कोरफड होण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि या काळामध्ये महावितरण कंपनीनं कमी दाबानं वीज पुरवठा दिल्यामुळं 8 तासामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं 50% बागायत करपून गेलेलं आहे. अशी एवढी वाईट अवस्था असताना सुद्धा आजपासून MSEBनं 6 तासाची लाईट केली आहे. 8 तासामध्ये जर 50% बागायत जळलं असेल तर आता 6 तासामध्ये ते कसं भिजणार आहे, ही फार मोठी समस्या आहे. आणि या सगळ्या गोष्टीला या राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. खरं म्हणजे लोकांना वाटत होतं की देवाभाऊ म्हणजे देव, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले म्हणजे आपल्याला काही कमी पडणार नाही. परंतु सक्का भाव पक्का वैरी, त्याप्रमाणे देवाभाव हे शेतकऱ्यांचे पक्के वैरी आहेत. शेतकऱ्यांच्या नरड्यावरती पाय कसा द्यायचा, शेतकऱ्याला गरीब कसं करायचं, शेतकऱ्याला कंगाल कसं करायचं, याचं सगळं प्लॅनिंग करणारा या राज्यातला सगळ्यात प्रमुख माणूस म्हणून जर कोणाचं नाव असेल तर ते फक्त देवाभावांचं आहे. खऱ्या अर्थानं या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही महावितरण कंपनीला, तहसीलदार साहेबांना आणि पोलीस स्टेशनला सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. जर समजा 5 दिवसामध्ये 6 तासाची लाईट जर 8 तास नाही केली तर पंढरपूर येथून शिवतीर्थावरून तहसील कार्यालयावरती शेतकऱ्याच्या वतीनं प्रचंड भव्य असा मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे. तर या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की बाबांनो, आपण जर घरामध्ये बसलो तर हळूहळू आपली 10 तासाची लाईट 8 तासावर आली, 8 ची 6 वर आली,
आज रोजी करकमच्या भागामध्ये म्हणजे नदीच्या पलीकडच्या अर्ध्या तालुक्यामध्ये 4 तासाची लाईट आहे. त्यांना गेल्या 2 महिन्यामध्ये 6 तासाची लाईट होती. अर्ध्या तालुक्यामध्ये MECB ने चाचणी घेतली की बाबा अर्धा तालुका 6 तास दिल्यानंतर गप्प बसला. मग त्याने आता पूर्ण तालुक्याला जिकडे 8 तास होती त्या बाजूला 6 तास केली आणि जिकडे 6 तास होती त्या करकमच्या विभागामध्ये 4 तास केलेले आहे. भविष्यात इकडे संपूर्ण तालुक्यामध्ये 4 तास, 3 तास आणि 2 तास सुद्धा लाईट देऊ शकतात. असं जर झालं तर आपल्याला जगण्याचा पर्याय शिल्लक राहणार नाही. म्हणून आपल्यावर आलेल्या अस्तित्वाची लढाई करण्यासाठी सर्व शेतकऱ्याच्या तरुण पोरांना माझी कळकळीची विनंती आहे. आपण बांगड्या भरून घरात बसायचं नाही, हिजड्याची औलाद बनून जगायचं नाही, तर अन्यायाला वचपा काढण्यासाठी या सरकारला खडबडून जाग आणण्यासाठी आपण मैदानात रस्त्यावर यायचं आहे. आणि उद्याच्या 1 तारखेला आपण सर्व शेतकऱ्यांनी शिवतीर्थावरती सकाळी 10 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि या सरकारला शेतकऱ्याची ताकद दाखवून घ्यायची आणि आपली 8 तासाची लाईट नियमाप्रमाणे मिळवून घ्यायची एवढीच विनंती करतो आणि थांबतो.